न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। जालन्यात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ। जालन्यात बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे। अंबड तालुक्यातील भालगाव रस्त्यालगत भोजने यांच्या शेतात हा बिबट्या आढळला आहे। याविषयी शेतात बकरी घेऊन जाणाऱ्या मुलांनी वन विभागाला माहिती दिली। अज्ञात आरोपींनी बिबट्याला मारून आणून टाकले असून लवकरात लवकर शोध घेतला जाईल असे सांगितले जात आहे। बिबट्याचे शवविच्छेदन झाले असून विल्हेवाट केला जाईल असे जालनाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय तौरे यांनी सांगितले। अंबड भालगाव रस्त्यावर पुलाच्या नालीखाली मृत अवस्थेत बिबट्या आढळला। आपण काय सांगाल किंवा आपल्याला कशी माहिती मिळाली, काय झालं त्या संदर्भात थोडक्यात सांगा। कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदर बिबट मृत अवस्थेत आहे अशी बातमी मिळाली। त्यानुसार आम्ही घटनास्थळी दाखल झालो। तात्काळ त्याचं पंचनामा नोंदवला आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदन करण्यासाठी तात्काळ बोलवलं। त्यांनी आल्यानंतर शवविच्छेदन केले आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर पुढील कार्यवाही करत आहे। बिबट्या ते मृत अवस्थेमध्ये मारून त्यांना चारी पाय तुटलेले, त्या संदर्भात आपण काय सांगाल? पंचनाम्यामध्ये तसं दिसलेलं आहे। पंचनामा करता वेळेस, शवविच्छेदन करता वेळेस पण तसं दिसून आलेलं आहे। त्याची चौकशी आता करत आहे। चौकशी पुढे केलेली आहे। मला एक सांगा सर, हे सर्व करत असताना जनरली हा बिबट मरून किती दिवस झाला असावा, एक तुमचा अनुभव? साधारणतः 2 ते 3 दिवस पूर्वी ही घटना घडलेली असावी। अच्छा, आपलं नाव सर? विजय कुमार दौंड, वनपरिक्षेत्र अधिकारी जालना। या संदर्भात आपण अंबड पोलिसात गुन्हा दाखल करणार आहात का? याचा गुन्हा वन विभाग स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने दाखल करतो भारतीय वन कायद्यानुसार। कुठं दाखल होता हा गुन्हा? वन परिक्षेत्र कार्यालय जालना। धन्यवाद सर। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महाबोधी महाविहार बुद्धगया आंदोलनाला भारतीय क्रांती दलाचा पाठिंबा। बुद्धगया बिहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार बुद्धगया आंदोलनाला भारतीय क्रांती दल पाठिंबा देत असून येणाऱ्या महाबोधी महाविहार बुद्धगया मनुवादी ब्राह्मणाच्या ताब्यातून काढून मुक्त करावी या मागणीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। भारतीय क्रांती दल संघटनेच्या वतीने आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। गेल्या 15 दिवसांपासून बुद्धगया बिहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन भिक्खू संघाच्या वतीने तेथील स्थानिक नागरिकांच्या वतीने आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाने
उग्ररूप धारण केले असून त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात उठत आहेत. त्या तीव्र भिक्खू संघाच्या आंदोलनाला भारतीय क्रांती दलाचा पाठिंबा असून बिहार येथे मनुस्मृतीने लादलेला कायदा 1959 बीटी रद्द करून बुद्धगया महाबोधी महाविहार भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावा या मागणीसाठी आज भारतीय क्रांती दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले आहे. ये इकडं आनंद. आज आपण आंदोलन करतात कशासाठी आणि काय मागणी आहे? गेल्या 10-15 दिवसापासून महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी भिक्खू संघाचे जोरदार आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. देश विदेशातील भिक्खू संघ त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि संपूर्ण देशामधून त्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. कारण तेथे बिहार सरकारने 1949 बीटी ऍक्ट कायदा हा जो मनुस्मृतीने लादलेला कायदा तिथे लागू केलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून तो कायदा तिथे अंमलात आणलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 13 मध्ये असं नमूद केले आहे की 1950 पूर्वीचे कायदे एका ओळीत रद्द असं असताना सुद्धा बिहार सरकार मनुस्मृतीचा कायदा त्या बौद्धगयावर लादलेला आहे आणि तिथल्या ब्राह्मण समाजाचा तो ताब्यात ते बौद्ध विहार आहे. तर भारतीय क्रांती दलाची अशी मागणी आहे की ते संपूर्ण बौद्ध विहार महाबोधी महाविहार संपूर्ण भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे आणि बिहारचा बीटी ऍक्ट कायदा 1949 तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. कारण की या आंदोलनास जरी आज औरंगाबाद शहर करू लागलो परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा याचे आंदोलनाचे पडसाद उमटतील अशी आमची भूमिका आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. गुन्हा चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारताने रविवारी पाकिस्तानला पराभूत करून विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच मालवण आडवण येथील परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या. याचे तीव्र पडसाद सोमवारी दिवसभरात मालवणात उमटले. मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटरसायकलद्वारे विराट निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आडवण येथील मुस्लिम भंगार व्यावसायिक पती पत्नीसह एका अल्पवयीन मुलाविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी भारत हा जिंकण्याच्या मार्गावर होता पण असं असताना रोहित शर्मा यांची विकेट गेली आणि ती विकेट गेल्यानंतर जे भंगारवाले काही मुलं होती ही मुलं मॅच बघता बघता ज्यावेळी रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर धावत बाहेर आली घराबाहेर आली आणि भारताच्या विरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली त्यांनी. इंडिया भाड में गया, अफगाणिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद. त्या ठिकाणून जाणारे आमचे काही माणसं होती त्यांनी ती ऐकली आणि त्यांना काही जाब सुद्धा विचारला. त्याच्यातील लहान मुलं होती त्यांना थोडं त्यांनी सुनावलं आणि त्याच्यातला एक मोठा 15-16 वर्षाचा जो मुलगा होता तो पळून जायला लागला. आणि त्याच्यानंतर आमचा एक वराडकर म्हणून एक कार्यकर्ता आहे ते विश्व हिंदू परिषदेचा, त्याला तो काही अंतरावर 1 किलोमीटरवर तो भेटला. त्याला त्याने पकडलं, त्याला 2 लावले, त्याला विचारलं तर तोही त्याला उलटी सुलटी उत्तरं दिलेलं. नंतर सांगतो चलो मेरे अब्बा के पास चलो. बाजूला त्याचं भंगाराचं एक स्टोअर आहे तिथे त्याचे आई वडील आणि बहीण आणि ती सगळी राहत होती. त्या ठिकाणी जाऊन त्याने आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडील सुद्धा बाहेर येऊन ते आमच्या माणसाला शिव्या घालायला लागले की तुमको गांड पे मारता है, देश को गांड पे मारता है, इंडिया को गांड पे मारता, असं बोलायला लागलं. त्याच्यानंतर त्याने मग आम्हाला सर्वांना फोन केले. आम्ही तिथे जमलो आणि जाब विचारायला गेलो. जाब विचारायला गेल्यानंतर त्यांनी असं बी काय बोललोच नाही. आम्ही 10-15 जण होतो. आम्हाला एवढ्या सगळी गर्दी बघितल्या तो म्हणा मी असं काही बोललोच नाही असं तो म्हणाला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या लहान मुलाला त्या जो 15 वर्षाचा मुलगा होता त्याला बाहेर खेचलं त्या घराच्या घरात आणि त्याला विचारलं. ते विचारल्याबरोबर त्याची जी आई होती ती आम्हाला मारायला आली आणि तिने परत आपल्या देशाला आपल्या भारत मातेला शिव्या द्यायला लागली. इंडिया की गांड चोदेंगे बिदेंगे एवढी घाणेरड्या शिव्या दिल्या आणि आमच्या मातृभूमीला, आमच्या भारताला, आमच्या देशाला
भारत मातेला अशा कोणी शिव्या दिल्या त्या आम्ही कधी ऐकणार नाही. तो कोणीही असू दे त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्या पद्धतीने त्यांना प्रसाद दिला. सगळ्यांना तिघांनी आम्ही सोडलं. लक्षात ठेवा. काल तुम्ही पोलीस स्टेशनवर एक बाईक रॅली पण घेऊन गेलेला होता. पोलिसांना काही निवेदन दिलंय का? हो, पोलिसांना या सगळ्या संदर्भात आम्ही पोलिसांना निवेदन दिलेलं. पोलिसांना त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही 2 महिन्यापूर्वी गणपतीच्या दिवसात म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी सुद्धा पोलिसांना या संदर्भातलं सुद्धा एक निवेदन दिलं होतं की ते जे फळ विक्रेते आहेत हे सगळेच काही महाराष्ट्रीयन नाही. हे सगळे जे आहेत UP किंवा बांगलादेशातून आलेले आहेत आणि इथे त्यांनी आधार कार्ड बनविलेले आहेत. तर त्यांची ही जी आधार कार्ड आहेत ती त्यांनी पूर्णपणे सगळ्या पोलिसांनी तपासावीत, बघावीत हे सांगितलेलं होतं. पण तरी सुद्धा पोलीस आणि ते भंगारवाले फळ विक्रेते म्हणजे खूप लोक आहेत. ते स्थानिकांना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड मिळवताना मुश्किल होते. मात्र आता या भंगारवाल्यांकडे इथली मालवणमध्ये आधार कार्ड मिळाले. दुर्दैवी परिस्थिती ही राजकीय पक्ष म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल, इथला नगरसेवक असेल, आपला सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य हे सगळे राजकारणासाठी आणि राजकीय आपला फायदा उचलण्यासाठी या लोकांना हे वोट बँक म्हणून यांच्याकडे पाहिली जाते. आणि दुर्दैवाने आपल्यासारख्या सामान्य लोकांना आधार कार्ड मिळवताना खूप कष्ट घ्यावे लागतात. पैसे खाऊन त्यांच्याकडून पैशासाठी भूक खाणारी ही सगळी राजकीय माणसं आहेत. आणि त्याच्यामुळे आज ही माणसं अशी सगळीकडे आधार कार्ड घेऊन आपल्या देशावर उठलेली आहेत. आता तुमची पुढची भूमिका काय राहील? कारण इथे जर पाहिलं तर जे भंगारवाले होते त्यांचे नातेवाईक किंवा भाऊबंद इतर मालवण शहरात इतर 5-6 ठिकाणी आहेत अशी माहिती मिळते. तुमची पुढची भूमिका काय राहील? आम्ही त्या कालच्या निवेदनातून पोलीस खात्याला आम्ही हेच सांगितलेलं आहे की या सगळ्यांची पूर्णपणे काय त्यांना आम्ही 15 दिवसांची मुदत दिलेली आहे की या आपण सर्वांनी या सगळे जे विकणारे असतील, फळ विक्रेते असतील, भंगारवाले असतील किंवा हे जे फेरीवाले येतात खुर्च्या बिरच्या विकायला त्या सगळ्यांना ओळखपत्र द्या, त्यांचं आधार कार्ड बघा. त्यांनी जर नाही केलं तर पुढे आम्ही काल त्या दिवशी बोलताना आमचे विलास हडकर म्हणतील की ॲडव्होकेट गवाणकर असतील त्या सगळ्यांनी सुद्धा इशारा दिलेला आहे की 15 ते 20 दिवसात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत नाही हे केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सगळे शोध मोहीम आम्ही चालू करणार आहोत. मालवणमध्ये संध्याकाळी 9:15च्या सुमारास सचिन बोराडकर नावाचे व्यक्ती होते. त्याला एक मुलगा देशविरोधी घोषणा देताना किंवा बोलताना मिळून आला होता. नंतर त्यांनी अधिक चौकशी केली आणि बाकीच्या लोकांच्या मदतीने त्याच्या घरी गेले असता त्याच्या घरच्यांनी देखील देशविरोधी काही वक्तव्य त्यांच्या समोर केली. त्याच्या अनुषंगाने आपण मालवण पोलीस स्टेशनला 23 नंबर CR दाखल केलेला 196-197 देशविरोधी घोषणा देणं आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत. त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे, 2 आरोपी हे सज्ञान आहेत. दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे. त्याच्यानंतर संबंधित जो आरोपी होते याचा व्यवसायाच्या अनुषंगाने देखील कारवाई करण्याकरता नगरपालिका प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि नगरपालिकेने एकूण खात्री करून त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेचे माननीय आयुक्त महोदय यांच्या नेतृत्वाखाली विविध प्राधान्य कामांना स्थळ पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात गर्दी नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक सुलभीकरण,
साधूग्राम उभारणी व रस्त्याचं सुधारकाम यावर विशेष भर देण्यात आला. दौऱ्यातील खालील कामांची पाहणी करण्यात आली. मखमलाबाद परिसरातील रस्ता जोडणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना प्रक्रियेची गती वाढवण्याचे निर्देश दिले. गंगापूर रोडकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गासाठी जमिनीच्या अधिग्रहणाचे कामाचे अडथळ्यांचे निवारण करण्याचे आदेश देण्यात आले. गंगापूर रोडकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाच्या संभाव्य रेषेची पाहणी करण्यात आली. जलद काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. राजबिहारी स्कूल NH3 ते RTO व कॅन्सर हॉस्पिटल ते मखमलाबाद रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी मिसिंग लिंक जाण्याची पाहणी करत त्याचा ताब्यासाठी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. साधूग्रामसाठी जागा अधिग्रहण, प्रयागराज कुंभमेळ्यातील अनुभव लक्षात घेऊन साधूग्राम व इतर उपयोगासाठी किती एकर जागा होऊ शकेल याचा अंदाज व अधिग्रहण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. नगर नियोजन विभागाला प्राधान्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. दौऱ्यात उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळा 2027 दरम्यान येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा देण्याचा व सुरळीत व्यवस्थापन करण्याचा महानगरपालिकेचा कटिबद्धतेने प्रयत्न आहे. कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभाग, मनपा. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध. CSR निधीच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास साधणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून CSR निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP द्वारे सह्याद्री अतिथीगृहावर येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण व आरोग्य सेवा जलद गतीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. CSR निधी केवळ महानगर प्रदेशात खर्च न करता समतोल विकासासाठी उपयोग करावा. तसेच या निधीच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक योगदान द्यावे. आदिवासी समाजाला फार मोठा इतिहास व सांस्कृतिक वारसा आहे. या समाजामध्ये नियम, कायदा आणि मूल्य होती. मात्र कालचक्राच्या ओघात हा समाज मागे पडला. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जात आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण करण्यात येत आहे. गर्भवती माता आणि बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचंही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 9.5% लोकसंख्या आदिवासी समाजाची नव्हे तर देशाच्या एकूण आदिवासी संख्येच्या 10% लोकसंख्या ही महाराष्ट्रात आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अधिवास असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. आदिवासी समाजातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण व नैसर्गिक गुणवत्ता योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके म्हणाले, आदिवासी विभागाच्या माध्यमातून सामाजिक भागीदारी असलेला CSR फॉर चेंज हा उपक्रम पहिल्यांदाच हाती घेतला आहे. आपल्या सामाजिक दायित्व भागीदारीचा वापर आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या योजनांसाठी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व भागीदारीमुळे हात बळकट होणार आहेत. आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी प्रास्ताविकात आदिवासी विकास विभागाच्या योजना तसेच आदिवासी विभागाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुड यांनी आभार मानले. यावेळी उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगन, आयुक्त लीना बनसोड उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चासत्रांमध्ये विविध कंपन्यांचे प्रतिनिधींनी आपले विचार मांडले. चर्चासत्राचे संचालन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या कार्यक्रम प्रमुख श्री तमा गुप्तभया यांनी केले. विजेच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांचा एल्गार, कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बत्ती मोर्चा. इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील वीज वितरण कार्यालयावर विजेच्या मागणीसाठी आदिवासी बांधवांचा एल्गार, कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बत्ती मोर्चा. रणरणत्या उन्हात महिला आपल्या रोजंदारीवर पाणी सोडून हातात चिमण्या घेऊन वीज वितरण कार्यालयावर धडकल्या. खंबाळ येथील शिदवाडी येथील 15 ते 20 परिवार असलेल्या आदिवासी बांधवांनी काढला मोर्चा. वीज वितरण कार्यालयातच आदिवासी बांधवांनी मांडला ठिय्या. मागण्या मान्य होत नाही तोवर न हालण्याचा बांधवांचा निर्धार. खंबाळे गाव आहे आणि शिदवाडी पैकी एक बाजूला एक वाडी आहे. तिथं 10 ते 15 घर आहेत. तर अनेक वर्षापासून ते लोक एकदम अंधारात राहतात. त्यांना तिथं वीज नाही, काहीच नाही. लहान लहान मुले शाळेत जातात, अंधारात अभ्यास करतात. तर आम्ही अनेकदा येऊन अर्ज दिले ग्रामपंचायतमध्ये, पण त्या अर्जावर त्यांनी काहीच केलं नाही. तसे आमच्याकडे ते रिशिवर पण आहे. तर त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी आम्ही ते काल पत्रव्यवहार करायला हवी ते. तर इथले अधिकारी आम्हाला उलट ज्ञान आम्हाला विचारायला लागले का तुम्ही अर्ज करते नाही असं आणि तुम्ही आमच्याकडे कसे काय मोर्चे आणतात असे ते बोलत होते. तर मग आम्ही त्यांना सांगितलं का आमच्याकडे अनेक वर्षापासून लाईट नाही. मग एवढे दिवस ग्रामसेवक सरपंच काय करत होते? आमची वाडीवर जर तुम्ही लक्ष देते नाही मग आम्ही काय करायचं? माझं नाव मंगल रामचंद्र खडके. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। महाशिवरात्री निमित्त नागपूरच्या 400 वर्ष जुने प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। महाशिवरात्रीच्या निमित्ताने नागपूरच्या 400 वर्ष जुने प्राचीन कल्याणेश्वर मंदिरात सकाळपासून गर्दी पाहायला मिळत आहे। महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसत आहे। महाशिवरात्री निमित्त विधिवत शिवपिंडावर पूजा अर्चना करून भगवान शिवाचे रुद्राभिषेक केला जात आहे। या मंदिराचा 1968 ला जीर्णोद्धार झाला भोसलेकालीन मंदिर आहे। वर्षभर गर्दी असतेच, पण महाशिवरात्रीच्या तसेच श्रावण मासात मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात। भोले बाबांच्या मूर्तीला फुलांनी सुंदर सजावट केली असून भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे। महत्त्वाचा व्हिडिओ। महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती। आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो। संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात, दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो, याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात। आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल। दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं। आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात। हो, हे अगदी खरे आहे। मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो। फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल। तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात। याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे। तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते, जीवन द्यायचं की त्याला मारायचं। तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे, उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं। आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत, असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे। आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या। माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता। 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त। दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील। श्री स्वामी समर्थ। जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात। फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल। संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे 98 22 45 69 82। धन्यवाद।
महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। आज महाशिवरात्री निमित्त घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली असून लांबपर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। दर्शनासाठी 2 तास वेळ लागत आहे। आज महाशिवरात्री निमित्त वेरूळ येथील 12 ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे। या ठिकाणी पोलीस व प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे। घृष्णेश्वरांच्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आज दर्शन करून अत्यंत कृतकृत्य वाटतोय। संपूर्ण भारतीय संस्कृती जो आहे जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि उन्नत संस्कृती आहे आणि इथे दर्शनाच्या शास्त्र ही तेवढंच महत्वाचं आहे आणि वैदिक सनातन धर्मामध्ये 12 ज्योतिर्लिंगाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेले आहे आणि देवगिरी भागातल्या या घृष्णेश्वरांच्या सानिध्यामध्ये आज संपूर्ण भारतातून प्रत्येक कानाकोपऱ्यामधून जे भाविक भक्त इथे येतात अत्यंत शांततेने दर्शन घेऊन मनोकामना ते पूर्ण करून घेत आहेत आणि भक्ती आणि शक्ती हा भारताचे अत्यंत वैशिष्ट्य आहे आणि या भक्ती आणि शक्तीचा जो भाव जो आहे प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये सगळ्यांना पाहायला मिळतोय आणि परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकारार्थमिदं शरीरम। कुठल्याही धर्मामध्ये परोपकारासाठी हा शरीर दिलेले आहे, मनुष्य जन्म आलेले आहे असं कुठेही म्हणत नाही। फक्त आणि फक्त भारतीय संस्कृतीमध्ये सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कस्य दुःख भाग भवेत्। सर्वांना सोबत घेऊन जगणारा जो नागरिक आहे, जगणारा जो भाविक भक्त आहे तो फक्त आणि फक्त सनातन धर्मामध्ये आहेत आणि अशा थोर सनातन धर्मामधलं आज 12 ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये अत्यंत शिस्तीनं आणि गर्दी असताना सुद्धा अत्यंत नियमबद्ध जो दर्शन घेत आहे भावी भक्तांनी। असेच आणखीन जास्तीत जास्त जो आहे सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, भावी भक्तांनी शांततेने दर्शन घ्यावं आणि हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होण्यासाठी अविलंब जो आहे याचा प्रधानमंत्री लक्ष घेतील असं आम्हालाही वाटतो आणि हिंदू राष्ट्र होणं हा काळाची गरज आहे। मी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य सभेच्या राज्याध्यक्ष म्हणून मी सेवा करत असतो। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्री निमित्त खूप खूप शुभेच्छा। आमचं दर्शन सकाळी सकाळी खूप छान झालं आणि व्यवस्थापन एकदम छान आहे। तरी सर्व भक्तांनी गर्दी करू नये आणि सर्वांचं दर्शन व्यवस्थित होणार आहे। घाई गडबड करू नये, आरामात सगळ्यांनी दर्शन घ्यावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। पंढरपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज पंढरपुरात सावरकर प्रेमी मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले। विविध क्षेत्रातील मान्यवर, तरुण आणि शालेय विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन सावरकरांना अभिवादन केले। यावेळी आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जयस्तुते हे गीत सादर केले। प्रसंगी भारत माता की जय आणि सावरकरांचा जयघोष करण्यात आला। Yashori
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो. बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्याचा क्रांतीवीराचा कुंड आहे आणि त्या कुंडाला जागृत ठेवण्याचं काम हिंदू समाजाने केलं पाहिजे. यासाठी दरवर्षी पंढरपूरमध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात येतं, हे खूप आनंदाची आणि अभिनंदनीय बाब आहे असं मी म्हणेन. अशाच प्रकारे आम्ही कठाळे परिवार नागपूरला असा अभिवादन प्रकल्प राबवत असतो. तिथे कार्यक्रम होत असतात. मी सगळ्या पिढीला, इथल्या पंढरपूरच्या पिढीला सांगेल की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल, अखंड हिंदुस्थानचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपल्या मनामध्ये सावरकरांविषयीची जो जागृत ठेवली पाहिजे एवढंच आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीस राज्यभरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधानाची प्रतिकृती मोडतोड विटंबना काही समाजकंटकांनी केली होती. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाल्याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असेही बैठकीत निर्णय घेण्यात आला. भारतीय घटनेची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून केलेल्या उग्र आंदोलनावर गुन्हे दाखल करण्यात आले. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत विचार विनिमय करून काही विधायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या जनविकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारने नियमाने अधोरेखित केलेल्या निधीचा व्हिडिओ कायदेशीर होत नसून तो निधी अन्यत्र वगळवला जातो. यासाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी देश पातळीवर व राज्य पातळीवर सदस्यांनी मोहीम राबवून पक्ष संघटना मजबूत करावी. संविधानिक पदावर असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हेतू पुरस्कारपणे अवहेलना केली जात आहे. या संदर्भात तसेच देशभरात अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा निषेध या बैठकीत करण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित तरुणाचा पोलीस कस्टडीत मारहाणी दरम्यान मृत्यू झाल्याबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन दोषींवर कारवाई केली नाही तर थेट दिल्लीपर्यंत आंदोलन छेडले जाईल असे नानासाहेब इंदिसे बोलत होते. प्रामुख्यानं जे भारत देशाच्या उच्चस्थ पदावर संविधानाच्या माध्यमातून बसलेले आहे असे अमित शाह यांनी काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनुद्गार काढले. म्हणजे देवसे बडका कोण, म्हणजे हे विडंबनच कळत न कळत असा या संबंधात आम्ही त्याचा जाहीर निषेध व्यक्त करू, आता निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी या पदावर राहू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहोत. वेळ पडली त्या कामासाठी प्रसंगी जंतर मंतरला आंदोलन. आपण सोमनाथ सूर्यवंशी संदर्भात जे पाऊल उचलले आहेत या संदर्भात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आपला सोमनाथ सूर्यवंशीजींनी बद्दल जो लॉंग मार्च निघाला होता तो लॉंग मार्चसाठी महाराष्ट्रातून सर्व आंबेडकरी अनुयायांची आणि बहुजन समाजाची फार समजते बाब होती. परंतु माझ्या माहितीप्रमाणे शासनाला कळत रिपोर्टिंग झालेली आहे. हा जर लॉंग मार्च
ठाण्याच्या हद्दीपर्यंत आणि मुंबईच्या हद्दीपर्यंत आला, हा लॉंग मार्च न थांबणार आहे आणि 5-10 हजाराच्या वरती हजारोच्या संख्येने हा लॉंग मार्च मुंबईत येईल आणि त्याची खबरदारी घेऊन म्हणून माननीय सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं दखल घेऊन त्यांनी या नाशिकमध्ये आमदार मेघना बोर्डीकरची आणि आमदार सुरेश दत्त साहेब यांना पुढे पाठवून जे हे होते लॉंग मार्चवाले 1-2 प्रमुख लोक त्यांना हाताशी धरून हा लॉंग मार्च थांबवला आणि या लॉंग मार्चमध्ये आमची प्रामुख्यानं आजही मागणी होती आणि आजही राहील की ज्या पोलिसांचं निलंबन केलं आहे, सोमनाथ सूर्यवंशीचं मर्डर झाला आहे, आम्ही मर्डर म्हणतो, त्यांच्या मारण्यानं, पोलिसांच्या मारण्यानं त्यांचा मृत्यू झाला म्हणजे मर्डर झाला, त्यांच्यावर फौजदारी खटले भरले गेले, बाकीचं हे दुय्यम मानतो. त्यांच्यावर आमची ही पहिली मागणी आहे आणि ती मागणी आम्ही सोडणार नाही, लावून धरणार. याचं किती दिवस वेट अँड वॉच करा, किती दिवस वेट अँड वॉच करा? ही मागणी केलीच कुठं, यांनी कुठे केलेली आहे, कोणी आपल्या याने लॉंग मार्चवाल्यांनी. आमची मागणी तर सुरुवातीपासून 30 डिसेंबर पासून ही आमची मागणी आहे आणि आमच्या काही बहुत अशा मागण्या परभणीत गेल्या म्हणून तो डबल टिबल मोर्चे निघायला लागले. ठीक आहे, आपली मागणी आहे, आता पुढील आपलं पाऊल काय राहील? पुढे काढलं नाव विलाजनंतर आम्हाला मग कोर्टात जावं लागेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील आम्हाला. पण मग सूर्यवंशीच्या घरच्यांना सरकार नोकरी देत आहे, त्यांना मोबाईल नाही, तो त्यांचा देता काय मेहरबानी करत नाही, त्या दिलं पाहिजे. पण आमचा जो की न्यायिक बाजू आहे की ज्याच्यामुळे खून झाला आहे, मृत्यू झाला आहे, त्याच्यावर तुम्ही कायदेशीर गुन्हे दाखल नाही करणार काय? असं का? गृहमंत्री निष्क्रिय आहे, याबद्दल काय मत आहे? गृहमंत्री निष्क्रिय आहेत. नाही, गृहमंत्री निष्क्रिय काय नाही, मी अजून त्यांची माझी भेट झाली नाही, मी कसं म्हणेल निष्क्रिय आहे? प्रत्यक्षात भेट झाल्यावर वेळ पडली तर भेटही मागणार आहे त्या संदर्भात. पक्षाच्या आता जो आंदोलन झालं ठाण्यामध्ये ते सर्व शिवशाहू फुले आंबेडकर जनतेच्या वतीनं झालं. आता जे काय आम्ही भेटू तर पक्षाच्या वतीनं भेटू आणि वेळ पसंत ठरली तर जी कमिटी आहे आमची, ती कमिटीच्या वतीनं जाणार की आम्हाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून पाहिजे. पोलीस अधिकारी लॉंग मार्च नाशिकमध्येच का थांबवलं? लॉंग मार्च नाशिक, आता तुम्हाला त्याचे कारण समजून सांगितलं ना. हा लॉंग मार्च ठाण्याच्या आणि मुंबईच्या कक्षेत आला असता तर लॉंग मार्च थांबला नसता आणि 100% सर्व मागण्या पूर्ण झाल्या असत्या आणि या पोलिसांवर फौजदारी खटले दाखल झाले असते. नाशिक चळवळीचं केंद्रबिंदू आहे, मात्र इथंच लॉंग मार्च थांबला. याला नाही, लॉंग मार्च त्यांना नाशिककर जबाबदार नाही. न्याय म्हणजे सत्याचा विजय, पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. महाशिवरात्री निमित्त विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन. संपूर्ण देशात आज महाशिवरात्री उत्सव साजरा केला जात असून भगवान शंकराची भाविक भक्त आस्थेने आराधना करत आहे. राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन भोलेनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. राज्याच्या प्रजेला सुखी आणि समृद्ध कर अशी प्रार्थना दानवे यांनी भगवान शंकराच्या चरणी केली. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं बरं वाईट झालं का तपासावे, अंबादास दानवे यांनी व्यक्त केला संशय.
महाशिवरात्रीवर अंबादास दानवे म्हणाले, आज महाशिवरात्रीचा पावन उत्सव आहे. दरवर्षी मी पूजेला घृष्णेश्वर येथे जात असतो. महादेवाने स्वतः या संस्कृतीचं रक्षण केलं, संकट समोरे गेले आणि प्रथा कायम ठेवली. मनोभावे दर्शन केले तर सर्व मिळत. महाशिवरात्री निमित्त चांदवलीतील भव्य यात्रा. महाशिवरात्री निमित्त जल्लोषात आणि भक्तिभावाने देशभर साजरी केली जात आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला क्या हिंदी में क्या है पूछिए। सर, वीर सावरकर की आत्मा परिवर्तन है, उसको लेकर देवेंद्र फडणवीस ने ट्वीट किया है कि वीर सावरकर को छत्रपति संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार ये देने का उन्होंने ऐलान किया है। कैसे देखते हैं इस पुरस्कार को? मतलब क्या देखना, वीर सावरकर, संभाजी महाराज ये हमारा भी प्रेरणा स्थान है, ऐसी बीजेपी की नहीं है ना। और हम तो बार बार हमारे मांग है कि आपके इतने आप उनको प्रेरणा मानते हैं और प्रधानमंत्री मोदी जी हर भाषण में वीर सावरकर का जिक्र करते हैं, उनको अभिवादन करते हैं। जैसे कि दिल्ली में मराठी साहित्य सम्मेलन के भाषण में भी वीर सावरकर का संदर्भ या रेफरेंस मोदी जी ने दिया है, हमेशा देते हैं, अच्छी बात। तो आप उनको भारत रत्न देकर एक बार सम्मानित कीजिए। इस देश के स्वतंत्रता संग्राम के भारत माता के वो वीर सुपुत्र थे। और लोग उनके बारे में क्या कहते हैं या उनका क्या रिसर्च है मुझे मालूम नहीं, मैं उसमें नहीं पढ़ना चाहता हूं हम लोग। लेकिन ये छोटे मोटे पुरस्कार जो है, तो एक बार ये जो उनके बारे में सब शंकाएं ली। अब मोदी जी फ्रांस में गए और जहां वीर सावरकर जी ने ब्रिटिश के बंदी होते हुए जिस बोट से छलांग मारकर वो वहां आ गए, वो पोर्ट पर, वहां जाकर वीर सावरकर जी को नमन किया। ये ठीक है, ये आपका जो काम चलता है वो पब्लिसिटी स्टंट है। लेकिन आप प्रधानमंत्री है, सरकार आपके हाथ में है, आपने ऐसे ऐसे लोगों को सिर्फ वोट का गणित जमाने के लिए राज्य स्तर के नेताओं को भी आपने भारत रत्न दिया। लेकिन हमारी दो मांगे हैं। हिंदू हृदय सम्राट, दो हिंदू हृदय सम्राट इस देश में हुए, एक वीर सावरकर और दूसरे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी। आप दोनों को भारत रत्न से सम्मानित करना चाहिए, डरते क्यों? क्या है उसके पीछे आपके रणनीति? क्या जब चुनाव आएगा तो आप दे देंगे? चुनाव को बहुत टाइम है। तो हिंदू हृदय सम्राट जो है देश के दो, वीर सावरकर जी और बाला साहब ठाकरे जी, ये दोनों को आप दीजिए। बाकी तो पुरस्कार मिलते, वीर सावरकर किसी पुरस्कार के मोहताज नहीं है, या बाला साहब ठाकरे भी। लेकिन आप बार बार उनके बारे में आपका मन दिखाते हो कि हम कितने उनका हमारी प्रेरणा है, हम सम्मान करते हैं। तो अभी आपके हाथ में है ना भारत रत्न देना, तो दीजिए ना। चलिए पीए को और ओवैसी को जिस तरीके से देवेंद्र फडणवीस की ओर से प्रस्ताव लगाई गई है उनके नियुक्ति को लेकर, इस बारे में आज संपादकीय में लिखा गया है। कैसे देखते हैं इसकी घटना को कि एक बार शिंदे को जब सरकार थी तब जो है कई मनमानी फैसले या मनमानी कारोबार किया गया था, और अब देवेंद्र जी जाने के बाद इस तरीके का जो देखिए, मैंने कल उनका स्वागत किया है, मुख्यमंत्री फडणवीस जी का हमने स्वागत किया है कि अगर इस राज्य में मंत्रालय में भ्रष्टाचार करने में एक रैकेट है, उस रैकेट में मंत्रियों के ओएसडी और पीए शामिल है, ये मुख्यमंत्री का ऑब्जर्वेशन है देवेंद्र जी का। और उसको रोक लगाने के लिए कुछ ओएसडी और पीए को उसने नियुक्त नहीं करने दिया। और ये मुख्यमंत्री का शब्द है, ये फिक्सर है, ये शब्द फिक्सर है, तो उनका स्वागत ही करना चाहिए। अगर मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोकने के लिए कुछ कदम उठा रहे हैं तो ये स्वागत योग्य कदम है और हमने उनका स्वागत किया है। लेकिन ये फिक्सर किस मंत्री
ने रिकमेंड किए थे उनका भी नाम सामने आना चाहिए। वो जो फिक्सर्स है, चाहे ओएसडी हो चाहे पीए हो, उनके वो किस मंत्री ने उनको रिकमेंड किए थे, किस पार्टी के मंत्री है, वो भी जनता को समझना चाहिए। फिर कर्नाटक और महाराष्ट्र का जो है बस विवाद जो है, बस की सेवाएं जो है वो बंद कर दी गई है। इसको लेकर कल कुछ लोग हैं उद्धव ठाकरे जी से मिले, आपसे मिले, क्या चर्चा उसको लेकर पार्टी ने क्या? बेलगांव से लोग आए थे, मातोश्री पर गए, उद्धव जी को मिले, फिर शिवसेना भवन में उनको भेजा गया, हमसे भी मिले, हमारे बातचीत हो गई। गृह मंत्रालय का अधीन विषय है, न्याय प्रविष्ट है, सुप्रीम कोर्ट में मामला चल रहा है। उसके बावजूद चाहे सरकार किसकी भी हो, कांग्रेस की हो या बीजेपी, उनका रवैया ये है कि बेलगांव में जो मराठी लोग रहते हैं उनको तकलीफ, उनको यातना दे, मराठी स्कूल बंद करे, मराठी लाइब्रेरी बंद करो, मराठी भाषा जो बोलते हैं उनके ऊपर हमले करो। ये देश है, मणिपुर नहीं है ना। मणिपुर में यही तो चल रहा है। क्या ये बेलगांव को मणिपुर बनाना चाहते हैं? कांग्रेस सरकार के जो वरिष्ठ नेता है, चाहे सिद्धरामैया जी हो या डी शिव कुमार जी हो, दोनों बहुत ही अनुभवी नेता है। ये दोनों नेताओं ने लोगों से बातचीत करनी चाहिए। दूसरी बात, महाराष्ट्र की सरकार क्या कर रही है? महाराष्ट्र सरकार में स्वतंत्र मंत्रालय है बेलगांव के लिए, तो आपकी जिम्मेदारी बनती है कि किसी मंत्री को वहां भेजो, एकनाथ शिंदे को भेजो। इतने बड़े नेता अपने आप को मानते हैं तो एकनाथ शिंदे को भेजो, उनके पास भी वो मंत्रालय रहा है पहले, बेलगांव वाला। कभी वहां नहीं गए हो। मुख्यमंत्री ने खुद जाकर बेलगांव में या बेंगलोर में वहां के कर्नाटक के मुख्यमंत्री से बात करनी चाहिए। हम झगड़ना नहीं चाहते, हम संघर्ष नहीं करना चाहते, हम खून खराबा नहीं करना चाहते। वहां 2 पत्थर गिरेंगे तो मुंबई में 10 गिरेंगे, महाराष्ट्र में। यही करना है क्या? वहां 2 बस को आग लगाएंगे, यहाँ 5 बस को आग लगाएंगे महाराष्ट्र में। हमारे जो कर्नाटक के भाई है, उनका यहाँ तो बड़े बड़े होटल्स है, व्यापार है, उद्योग है, क्या उनके ऊपर पत्थर फेंकना है? हमको ये नहीं चाहिए। ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनासाठी भाविकांत फ्री स्टाईल हाणामारी। 12वी ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांची मोठी गर्दी झालीये। दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा गोंधळ देखील पाहायला मिळाला। दर्शना रांगेत पुढे जाण्यासाठी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली, तर व्हीआयपी द्वारामधून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सह कुटुंब जात असताना सार्वजनिक रांगेत उभे असलेले भाविकांची मोठी बॅरिगेड्स ओलांडून गर्दी दानवे यांच्या मागे घुसली। हा गोंधळ पाहून दानवे देखील माघारी परतले व बाहेर येऊन काही काळ थांबले होते। पोलीस आणि विश्वस्तांमधला समन्वयाचा अभाव व नियोजनाचा अभाव या माध्यमातून दिसून आले। यावर दानवे यांनी देखील नाराजी व्यक्त केली।